आज आपण गोकुळमध्ये प्रशासक सदस्यांना निवेदन दिलं. नेमकं काय निवेदनामध्ये? या निवेदनामध्ये असं होतं की बीजेपीचे जे काही जिल्हाध्यक्ष आहेत नाताजी पाटील यांनी गोकुळच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा यासाठी 1-2 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं. आमचं प्रामुख्याने म्हणणं एवढंच आहे की लोकशाही पद्धतीनं दिल्लीत आंदोलन सुरू होतं, त्याला एक भावना म्हणून इथल्या कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिल्यानंतर परवानगी घेऊन पाठिंबा दिल्यानंतर इथल्या बीजेपीच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे. मला नाताजी पाटलांना एवढंच सांगायचं आहे की आपली सत्तेचा वापर गोरगरीब शेतकरी, गोकुळचे कर्मचारी आणि गोकुळच्या इतर कुठल्या चांगल्या गोष्टीसाठी करावा, नाही त्या फालतूकच्या विषयामध्ये न पडता गोकुळमध्ये राजकारण न आणता. कारण इतकी वर्ष गोकुळ हा उभा आहे, कुठलंही राजकारण पक्षीय राजकारण नव्हतं म्हणून हा गोकुळ मजबूतीने उभा आहे. हजारो कुटुंब ह्याच्यावर चालतात. एकतर महागाई, त्यात जर नोकरीला कुठली जर गंडांतर आलं, अडचण झाली किंवा कुठेतरी बदली झाली तर कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य खचेल. यासाठी आम्ही आज प्रशासकांना सांगितलंय. प्रशासकाने आम्हाला उद्या संपूर्ण त्यांची प्रशासकीय बॉडीची मीटिंग आहे, त्यामध्ये आम्ही ही सगळी चर्चा, तुमचं निवेदन दाखवतो आणि पॉझिटिव्ह निर्णय घेतो असा आम्हाला एक शब्द दिलेला आहे. त्याचबरोबर आता जवळपास पाहायला गेलं तर त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये कर्मचाऱ्यांच्या विरोधात गेल्याचं पाहायला मिळत आहे. नेमकं सध्या आता गोकुळच्या निवडणुकीही चालू आहे, मग हे कर्मचाऱ्यांना दाबण्याचं काही राजकीय षडयंत्र असेल का? मगाशी प्रसाद पाटील साहेबांनी तेच सांगितलं, दाबण्याचाही प्रयत्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्या बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या बदल्या करायच्या, त्यांना त्रास द्यायचा, त्यांना कामावर कमी करून टाकायचं आणि नवीन भरती करायची. कारण आता गोकुळची निवडणूक 2-2.5-3 महिन्यावर राहिलेली आहे आणि नवीन भरती करून जे काही मलाई छापायची, जे काय आता गोकुळवर दुधाची जी शाही आहे त्या तसंच नोकर भरतीमध्येही काय तर छापण्याचा त्यांचा डाव असू शकतो असं मला शंका वाटते. त्याचबरोबर आता त्यांनी सांगितलं उद्या बैठक होईल आणि त्यानंतर आम्ही आपल्याला कळवतो की नेमकं काय होणार आहे. मग त्यानंतर आपली भूमिका काय? आता मॅडम आम्ही निवेदन दिलंय. निवेदन देत असताना आम्ही लोकशाही पद्धतीने त्यांना विनंती केलेली आहे. जर लोकशाही पद्धतीने जर ऐकत नसतील तर भारतामध्ये असे क्रांतिकारी होऊन गेलेले आहेत, तशा पद्धतीने महाराष्ट्र मनसेना उत्तर दिलं त्यांना. प्रशासकांची परवानगी घेऊनच हे आंदोलन केलं होतं, मात्र नोटिसा करण्याचा प्रयत्न चालू आहे असं म्हणताय. प्रशासकावर काही दबाव आहे असं वाटतंय का? आता काय झालंय, ते भाजपचे जिल्हाध्यक्ष असल्यामुळं प्रशासक जरा घाबरून आहेत. त्यांना आम्ही विश्वास धीर द्यायलाही आलेलो की तुम्हीही घाबरू नका, तुमचीही नोकरी आहे. कारण आज प्रसाद पाटील जे मगाशी बोलले की प्रशासकाला कुठलाही अधिकार नाही की कुणाला नोटीस काढा किंवा त्यात कुठला इंटरफेअर करा, त्यांनी फक्त देखरेख करायची आहे. जर का त्यांनी नोटीस दबाव खातर जर काढली तर त्यांच्या नोकरीवर कंटा तरी येऊ शकतं. दुग्ध व्यवसायामध्ये अग्रेसर असणाऱ्या, गोकुळचा पाया असणाऱ्या या कर्मचाऱ्यांवरती अन्याय अत्याचार करण्यासाठी हे ब्रिटिशांचा अवतार घेऊन आलेले सत्ताधीश या कर्मचाऱ्यांच्या वरती जर कोणत्याही कारवाईसाठी पत्र देत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जुलमी अन्याय अत्याचार कोणताही सहन करणार नाही. गोकुळमध्ये परवानगी घेऊन पाठिंबा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे उभी असून एकाही गोकुळच्या कर्मचाऱ्याला काढण्याचा किंवा त्याला नोटीस देण्याचा प्रयत्न जर या प्रशासकीय मंडळाने केला तर आज आम्ही पोलिसांच्या समक्ष या प्रशासनाला सांगितलेलं आहे की गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोरांच्या जीवावरती जर अन्याय करत असेल तर त्यांना देखील आम्ही कपडे फाडून मारल्याशिवाय राहणार नाही आणि कोणत्याही कर्मचाऱ्यांवरती अन्याय होणार नाही याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच सजग राहील. आज आपण चर्चा केली, काय चर्चा झाली? प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांना जेव्हा आज आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की त्यांना सत्ताधाऱ्यांनी भाजपनं निवेदन दिलं की कारवाई करा, मात्र आज त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वस्त केलेलं आहे. आम्ही त्यांनी दिलं म्हणून निवेदन घेतलेलं आहे, मात्र आम्ही कोणत्याही कर्मचाऱ्यावरती कारवाई करणार नाही. शिवाय त्यांना हेही सांगितलेलं आहे, त्यांनी मान्य केलंय प्रशासकीय मंडळ हे फक्त देखरेख करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्यांच्याकडे कुठलेही अधिकार नाही आहेत. त्यामुळे ते कुठल्याही कर्मचाऱ्याला ती नोटीस काढणार नाहीत किंवा कोणावरती कारवाई करणार नाहीत असा त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे.